नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. सध्या परिस्थिती पाहता पहाटे थंड म्हणजे वातावरणाचा विचार जर करायला गेला तर उत्तरेकडून कोरडे वाऱ्यांचा प्रवाह आहे आणि इकडे दक्षिण महाराष्ट्र साईडला उत्तर कर्नाटक साईडला एक कमी दाबाचे क्षेत्र साधारणतः बनताना दिसत आहे. साधारण कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडून कोरडे वाऱ्यांचा प्रभाव दिसत आहे आणि इकडे सांगलीच्या पूर्व दक्षिण बाजूने व सोलापूरच्या दक्षिण बाजूने एक कमी दाबाचं क्षेत्र दिसत आहे. म्हणजे उष्ण तापमान वाढ त्या भागातून दिसत आहे. त्यामुळे स्तब्ध असं वातावरण तयार झालेलं आहे. उष्णता वाढायला अनुकूल असं वातावरण तयार झालेलं आहे. उर्वरित महाराष्ट्रात उत्तरेकडून कोरडे वारे असल्यामुळे थोडेसे तापमानात घट जाणवते असं दिसून येते. साधारण नाशिक, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर ह्या भागातून कोरडे वातावरण दिसतं. सर्वत्र कोरडे वातावरण आहे. फक्त दक्षिण भागातच एक ढगाळ हवामान परिस्थिती, कर्नाटकच्या पश्चिम बाजूने ढगाळ हवामान परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. तसेच उंचावरचे ढग जे आहेत ते गोव्यापर्यंत येऊन पोचलेले दिसून येतात. त्यानंतर ते हळूहळू पुढे सरकत गोवा, कोल्हापूर, परत सावंतवाडी, सांगली या परिसरामध्ये हळूहळू उंचावरचे ढग येऊन पोचणार आहेत. त्यामुळे पावसाची काही शक्यता नाही आहे. फक्त ढगाळ हवामान व उंचावरचे ढग या भागातून दिसत आहेत. रत्नागिरीच्या पूर्व बाजूने आणि इकडे सावंतवाडी, कोल्हापूर, निपाणी, बेळगाव ह्या परिसरात उंचावरचे ढग, रपकय, बनटी उंचावरचे ढग दिसताना आपणाला बघत आहोत. आणि पुढे जाऊन पहाटे 14-15 तारखेचा पहाटे पाहायला गेलं तर इकडे कोल्हापूर आणि गोवा, रत्नागिरी परिसरात पावसाचे ढग आल्यासारखं पावसाळी वातावरण तयार होणार आहे. कर्नाटकातून सुद्धा पश्चिम भागातून शिर्शी, कुंडापुरा ह्या भागातून पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. आणि पुढे पाहायला गेलं तर दावणगिरी परिसरात सुद्धा पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. आणि इकडे साधारण आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूला ढगाळ हवामान दिसते आणि सावंतवाडी, रत्नागिरीच्या दक्षिण बाजूने सुद्धा पावसाळी वातावरण तयार व्हायची शक्यता दिसत आहे. पाऊस काय पडायची शक्यता नाही आहे. उर्वरित भागात पाहायला गेलं तर कोरडे वातावरण दिसतंय. कुठेच पावसाची शक्यता म्हणजे ढगाळ हवामानाची शक्यता सुद्धा दिसत नाही. सावंतवाडी परिसर, कोल्हापूर परिसरामध्ये थोडासा ढगाळ हवामान दिसत आहे. तापमानाचा विचार करायला गेला तर पहाटे आता जे विचार करायला गेला तर साधारणतः वातावरण थोडंसं थंड झालेलं दिसून येते. 19-20 सेल्सिअस कोल्हापूर साईडला आहे आणि जसं उत्तरेकडे जाईल तसं तर 18-19 सेल्सिअस तापमान उत्तर भागातून आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तर भागातून गारवा जाणवणार आहे व दक्षिण कोल्हापूर व सोलापूर ह्या भागातूनच उष्णता म्हणजे थोडीशी उष्ण वातावरण जाणवणार आहे. तरी पण पहाटे गारवा जाणवणार आहे. दिवसाचं वातावरण पाहायला गेलं तर दक्षिण भागातच जास्त उष्णता जाणवत आहे. 34 ते 35 सेल्सिअस तापमान रत्नागिरी, सांगली, सोलापूर, कोल्हापूर परिसर ह्या भागातून जाणवत आहे. उर्वरित भागात पाहायला गेलं तर 32 सेल्सिअस तापमान राहणार आहे. आणि 15 तारखेचे पहाटसुद्धा थंडगार असायची शक्यता आहे. का तर उत्तर भागातून 16-17 ते 18 सेल्सिअस तापमान आहे आणि इकडे सांगली, कोल्हापूरला सुद्धा 19-20 सेल्सिअस तापमान राहणार आहे. म्हणजे गारवा हा पहाटे जाणवणार आहे. एकंदरीत पाहता वातावरणात म्हणजे संमिश्र वातावरण आहे. पहाटे थंडी असेल, दिवसा ऊन असेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पावसाचं वातावरण पाहायला गेलं तर पाऊस कुठेच म्हणजे वातावरण काही दिसत नाही आहे आणि महाराष्ट्रात संपूर्णतः आणि दक्षिण भागातून सुद्धा संपूर्णतः उष्णता
कोरडं वातावरण दिसत आहे. एकंदरीत ढगाळ हवामान परिस्थिती दक्षिण भागातूनच आहे. सावंतवाडी परिसर, गोवाच्या दक्षिण साईडला ढगाळ हवामान व्हायची शक्यता आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.